बनवतील हे दोन्ही फलंदाज. दोन्ही पंच तयार. फलंदाज क्षेत्ररक्षणाची पाहणी करताना बघायचा आहे. पुढचा चेंडू पार्थ पाटील सामना करतील. देवेंद्र फुलटॉस चेंडू आणि चेंडू मिस केलेला आहे. पहिलाच फुलटॉस चेंडू मिस केलेला आहे. बघायचा आहे देवेंद्र जे नेहमी शैलीदार फलंदाजी करण्यामध्ये हातखंडा असतो. एक लेदरचा एक चांगला एक फलंदाज गोलंदाज. बघायचं आहे आता वेद 11 संघासाठी कशा प्रकारे फलंदाजी करणार आहे. पारचा पुढचा चेंडू जोरकस फटका. चेंडू गेलेला आहे लॉंगॉनच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण. अमर पाटील आहे तिथे क्षेत्ररक्षक आणि एक धावसंख्येचा श्री गणेश झालेला आहे तो वेद 11 संघाचा. आता बघायचं आहे स्ट्राईकला आलेले आहेत ते फलंदाज हेमेंद्र मांगेला. नेहमीच गाव कप असू दे किंवा NCC B संघ हा खेळाडू नेहमी चर्चेमध्ये असतो. कारण जेव्हा आपल्या संघाला गरज असते तेव्हा नेहमीच याची फलंदाजी गोलंदाजी आपल्याला चांगली पाहायला मिळते. बघायचं आता एक चुरस असणार आहे पार्थ पाटील आणि हेमेंद्र यांच्यामध्ये एक लढत असणार आहे. आता पाचचा चेंडू पुन्हा एकदा फुलटा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळून काढले. क्षेत्ररक्षकाच्या हातात या फटक्यावर एक धाव फक्त पळून काढलेली आहे आणि त्यांनी सुद्धा धावसंख्येचा श्री गणेश केलेला आहे. एक धावसंख्येने 3 चेंडूचा सामना झालेला आहे आतापर्यंत. 2 धावा बिनगडी बाद वेद 11 संघ. आणि समालोचन कक्षामध्ये आमचे 24/7 समालोचक झहीरभाई यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. नेहमीच आपल्या मैदानावर त्यांची उपस्थिती असते. बघायचं क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करण्यात आला आहे का नाही. पुढे चेंडू पार्थ सामना करते देवनभूमी. फुलटॉस चेंडू आहे. बघायचा चेंडू हवेत आणि इथे पंचांकडनं मला वाटतं नो चेंडूचा इशारा. हाईटचा नो दिल्यात आलेला आहे. मला वाटतं चेंडू फुलटॉस पद्धतीने हाताळला. जोरकस चेंडू हाताळण्याच्या नादामध्ये एक फ्री हिट डिलिव्हरी आता येणार आहे. पुढचा चेंडू आणि या फटक्यावर काहीसा समाचार घेता आलेला नाही आहे देवेंद्र यांना. मला वाटतं बऱ्याच दिवसानंतर ते पुन्हा एकदा मैदानावर आलेले आहेत त्यामुळे. आणि हे डे नाईटचे सामने आहेत. आणि बघायचा येणारा पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे. पंचांनी हात फिरवलेला आहे आणि फलंदाज आता आलेला आहे स्ट्राईकला हेमेंद्र. पुढील चेंडू फ्री हिट. चोरकस फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु नीटचा कनेक्ट झालेला नाही. चेंडू हवेत आहे. झेल पकडलेला आहे परंतु फ्री हिट असल्या कारणाने काही नुकसान झालेलं नाही आहे वेद 11 संघाचं. धावसंख्या 1 ने वाढून झालेली आहे ती. बिनबाद 5. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. अजून 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघायचा आहे पहिल्या षटकामधील 2 चेंडू शिल्लक असताना येणारा चेंडू कशा प्रकारे हाताळतील ते पार्थ आणि त्याचा कशा प्रकारे सामना करतील ते बघायचं आहे. देवेंद्र नेहमीच गाव कपमध्ये हा खेळाडू चर्चेमध्ये असतो फलंदाजी गोलंदाजीमध्ये. बघायचं आहे या गाव कपमध्ये कशा प्रकारे प्रदर्शन होत आहे त्याचं. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू हाताळलेला आहे पार्थ यांनी परंतु त्याचा काहीसा समाचार घेता आलेला नाही मला वाटतं गोलंदाजांना. जवळजवळ मला वाटते 3 ते 4 चेंडू पार्थ यांनी मला वाटतं फुलटॉस हाताळले. फक्त एकच चेंडू जो हेमेंद्र यांनी खेळला होता तो एक चेंडू फक्त विकेटवर पडलेला आहे. मला वाटतं विकेट जवळ गेली वाटतं त्यांची. पावसामध्ये सरकली वाटतं थोडी. बघायचा शेवटचा चेंडू गोलंदाज पार्थ सामना करतील हेमेंद्र. चेंडू विरकावून दिलेला आहे स्क्वेअरच्या दिशेने आणि चेंडू गेलेला आहे सरळ आपल्या बाउंड्री रोपवर आदळलेला आहे आणि 6चा फटका निर्णायक असा फटका शेवटच्या चेंडूवर. अपुन का फटका 440 वोल्ट का झटका आणि 6 धावसंख्येने धावसंख्या वाढून झालेली आहे ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. बिनबाद 12. चांगला असा फटका हेमेंद्र यांच्या बॅटीत आलेला. या फटक्याची वेदीनं हॅलो 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 चेक. सुरेख असा फटका हेमेंद्र यांच्या बॅटीतून आलेला ज्या फटक्याची आवश्यकता होती वेद 11 संघाला.
पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे बिनबाद 12. आता दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेले आहे गोलंदाज परशुराम पाटील. म्हणजे गंभीर या नावाने सर्व खेळाडूंना परिचित असणारा असा खेळाडू, एक मास्टर्स खेळाडू आता दुसरं षटक हाताळणार आहे आपल्या गरज स्पोर्ट्स संघासाठी. ज्या संघाचे संघमालक आहेत मराठे तन्मय गरत, शांताराम गरत मराठे यावर्षी काहीसा आराम घेतलेला आहे त्यांनी आणि तन्मयकडे कामगिरी सोपवलेली आहे. बघायचा गंभीर यांचा चेंडू, सामना करतील देवेंद्र आणि जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूच्या नीट लाईनीमध्ये आले नव्हते, त्या कारणानं बॅट आणि चेंडूचा संपर्क नीटसा झालेला नाही आणि तितका चालाक असा गोलंदाज आहे तो गंभीर. कारण बरीच वर्ष आपल्या नारंगी ए संघासाठी आणि आता मास्टर संघासाठी खेळताना दिसणार आहे तो खेळाडू. पुढील चेंडू पुन्हा एकदा आणि बॅटची कड घेऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातात आणि गडी बाद झालेला आहे तो देवेंद्र सारखा. पहिला हादरा बसलेला आहे आणि मला वाटते मुंबई इंडियनचे समर्थक सुद्धा खुश असतील कारण गडी बाद झालेला आहे तो. कोण गेला? वॉशिंग्टन अति सुंदर पद्धतीने आऊट झालेला आहे आणि MIचे समर्थक आहेत त्यांच्या चेहऱ्यावर थोडंसं हास्य आलेलं आहे कारण कधीपासून टेन्शनमध्ये होते कारण चांगली भागीदारी झालेली होती आतापर्यंत आणि जसं आपल्या गावकपमध्ये विकेट पडला तसा तिथे IPL मध्ये सुद्धा विकेट पडलेला आहे. वाटे बुमराने विकेट घेतलेला आहे तो. सुरेख असा चेंडू, सरळ यॉर्कर, म्हणजे फलंदाजाला कुठलीही संधी दिलेली नाही आहे बुमरा आणि देवेंद्र चांगली सलामी देऊन बाद झालेला आहे तो. पहिला गडी बाद झालेला आहे तो. धावसंख्या 12. 2 चेंडू झालेले आहेत, दोन्ही चेंडू निर्धावत पद्धतीने हाताळलेले आहेत आतापर्यंत गंभीर यांनी. आणि जीत पाटीलनी जर लागोपाठ 3 षटकार मारले तर 500 रुपयाचा पारितोषिक राज मांगेला यांच्याकडून. ताल्या कोण आहे बॅटिंगला? आता पुढे चेंडू जोरकस फटका आणि सरळ स्ट्राईक स्क्रीनच्या दिशेने आले चेंडू आणि सर्कलमध्येच राहिलेला मला वाटतं. चांगली रनिंग बिटवीन विकेट दोन्ही फलंदाजामध्ये, म्हणजे जसा फटका खेळला तेव्हा चूरचा कॉल दिला असेल माटे हेमेंद्र यांनी आणि या फटक्यावर 2 धावा पडून काढलेले आहेत ते फलंदाज जीत. पहिल्या चेंडूवर 2 धावा आपल्यासाठी आणि आपल्या संघासाठी जमा केलेले आहेत त्यांनी. जीत पाटील मला वाटतं करण यांचे भाऊ आहेत ते आणि कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा अगोदरच मला वाटतं ठरवून ठेवलं होतं या फलंदाजाने की गंभीर बघा की त्यांच्या ॲक्शननुसार ते स्पिनर गोलंदाज वाटतात परंतु चेंडू अचूक टप्प्यावर हाताळला. सरळ यष्टीरक्षकाच्या हातात निर्धाव चेंडू. आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेले आहेत गंभीर यांनी. फक्त 2 धावा खर्च केले आणि 1 गडी बाद केला आहे. बघायचा येणारा पुढचा चेंडू कसा असणार आहे तो गंभीर यांचा. सामना करतील जीत. पुन्हा एकदा जोरकस फटका, चेंडू हवेत आहे, 2 क्षेत्ररक्षक धावत आहेत आणि या फटक्यावर सुद्धा 2 धावा पडून काढलेले आहेत. अशाच प्रकारची फलंदाजी करायची आवश्यकता असताना नाहक आधी ठरवून ठेवलेले फटके खेळण्याचा मोह केला होता तो अगोदर चेंडूवर. अशा प्रकारे प्रत्येक चेंडूवर जर 2-2 धावा थांबवल्या तरी एक चांगल्या सुस्थितीत आपल्या संघाला नेऊ शकतात ते जीत आणि हेमेंद्र. धावसंख्या झालेली आहे ती 16. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील लोअर फुलटॉ सुरेख पद्धतीने चेंडू हाताला. पुन्हा तशी चूक केलेली आहे. अगोदरच एक जागा बनवून खेळण्याचा त्यांचा प्रयत्न होता की मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दिशेने हा फटका खेळावा कारण हल्लीचं IPL T20 याच्यामुळे जे आपण फटके बघतो नेहमी तशाच प्रकारची काहीशी फटके हे नवीन येणारे खेळाडू खेळण्याचा प्रयत्न असतो परंतु त्या फटके खेळण्यासाठी सुद्धा बराचसा सराव करावा लागतो. जेव्हा आपण संध्याकाळी आपल्या मैदानावर येतो सराव करायला तेव्हा एक आपण आपल्या निश्चित केलं पाहिजे की कुठल्या पद्धतीने आपल्याला फलंदाजी करायची. तसा जर नेहमी सराव केला आपण फलंदाज असू दे किंवा गोलंदाज तर तो येणाऱ्या सामन्यामध्ये ते आपल्याला चित्र दिसू शकते.
परंतु हा गावकपच आहे, यामध्ये जो प्रयत्न करणार तो पुढे जाऊन चांगलं क्रिकेट खेळणार. जरी जीत 2 चेंडू निर्धाव गेले तरी आतापर्यंत 4 धावा आपल्या संघासाठी त्याने जमा केलेल्या आहेत. धावसंख्या पहिल्या षटकाच्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16. प्रवीण राठोड गोलंदाज, संघाचं 3रं वैयक्तिक पहिलं. सामना करतील सलामी गेले हेमेंद्र. आतापर्यंत संधी आलेली नाही जास्त, एकच षटकार आलेला त्यांच्याकडे आणि ते तन्मय फ्रेम मध्ये आले होते. बरंच काही घडलं होतं माटे चेंडू आणि तिथे सुद्धा पुन्हा एकदा म्हणजे आमचे कॅमेरामॅन सुद्धा विचार करत होते की कुठे फोकस करू, म्हणजे क्षेत्ररक्षक दाखवू की फलंदाज दाखवू. काहीशी इथे कॅमेरामॅन सुद्धा फोकस करण्यामध्ये जरासं थोडेसे गडबडले होते. चांगला प्रयत्न होता तन्मय यांचा, एक जोरकस फटका होता हेमेंद्र यांचा. झेल पकडला असता तर एक अप्रतिम असा झेल झाला असता हा गावकपमधला. धावसंख्या 17. आता बघायचं आहे जीत, काहीसा कालमंत्र दिलेला आहे तो हेमेंद्र यांनी, कशा प्रकारची फलंदाजी करायची आहे विकेटवर, कारण बराच अनुभव आहे हेमेंद्र यांना. बघायचं आहे सूर्यरेखाचा चेंडू, खोलवर टप्प्याची गोलंदाजी हाताळलेली आहे ती प्रवीण यांनी. फक्त एकच धाव या फटक्यावर पडून काढलेली आहे. माट बॅट चेंज केलेली आहे ती, माट 6 मारणारी बॅट मागवली वाटते आता. आता हेमेंद्र आतापर्यंत 4 चेंडूचा सामना केलाय, 9 धावसंख्येवर खेळत आहे सलामी आलेला फलंदाज. बघायचा आहे पुढचा चेंडू आणि सुरेख असा चेंडू, म्हणजे फलंदाज सुद्धा आहे त्या जागेवर उभा राहिला की पुढे खेळू की मागे खेळू या द्विधा मनस्थितीत होता आणि तोपर्यंत चेंडूने आपलं काम केलं. चेंडू त्याला गेलेला आहे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव असा चेंडू हाताळलेला आहे तो प्रवीण यांनी, सुरेख अशी गोलंदाजी. बघायचा आहे पुढे चेंडू हेमेंद्र आणि इथे काहीसा गोलंदाजाच्या वाईट पंचाने वाईट चेंडू दिलेला आहे मला वाटतं. वाईट चेंडू आहे. धावसंख्येत वाढ झालेली आहे, धावसंख्या झालेली आहे ती 19. म्हणजे अगोदरच एक जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, त्यामध्ये काहीसे फसलेले आहे गोलंदाज. त्यांना वाटलं की वेगळ्या पद्धतीचा फटका खेळतील फलंदाज, पण हेमेंद्र यांनी शेवटच्या क्षणी एक खराब चेंडू हाताळण्यासाठी त्यांना भाग पाडलेला आहे. धावसंख्या 19. पुढचा चेंडू हेमेंद्रसाठी डान्सिंग लावून विकेट खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे सिक्युरिटी गार्डने अडवलेले आहेत. Z+ सिक्युरिटी आहे मला वाटते, संघमालक आहेत तन्मय, त्यांच्यासाठी मला वाटते Z+ सिक्युरिटी लावली होती आणि त्या जाळ्यामध्ये हेमेंद्र अडकलेले आहेत. कारण आपण त्यांना काय बोलू शकत नाही, ही वेळ त्यांचीच आहे मैदानावरची, आपणच आज खेळायला आलेले आहेत. चांगला फटका होता, अजूनही 1 ते 2 धावसंख्येमध्ये वाढ झाली असती, परंतु एकच धावसंख्येवर समाधान. पुन्हा एकदा ते चित्र. जीत पाटील आतापर्यंत त्याने 3 जे निर्धाव चेंडू फेस केले त्यामध्ये सेम फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मिड विकेट कावकोणाच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूच्या रेषेत नीटसे येत नाही आहे आणि अगोदरच ते ठरवून ठेवलेलं असल्याकारणाने चेंडू हा निर्धाव पद्धतीने हाताळलेला आहे. बघायचा आहे पुढचा चेंडू प्रवीण आणि वाईट चेंडूचा इशारा. धावसंख्या झालेली आहे ती 21. शेवटचा चेंडू असणार आहे या 3ऱ्या षटकातील. बघायचा एखादा मोठा फटका येतोय का जीतच्या बॅटमधनं. पुन्हा एकदा मोठा फटका पर्यंत प्रयत्न करतो, चेंडू हवेत आहे, तन्मय चेंडू खाली आणि 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 हे चित्र सहसा आपल्याला बघायला भेटत नाही, कारण तन्मयची कॅचिंग पोझिशन अशी असते की नेहमी ते प्रॅक्टिसमध्ये असतात, त्यांच्याकडे झेल गेला की ते कुठल्याही स्थितीमध्ये झेल सोडत नाही. पण यावेळी मला वाटतं कर्णधार आहेत, संघमालक आहेत, त्यांचा थोडासा दबाव होता मला वाटतं त्यांच्यावर. आणि धावसंख्या झालेली आहे 23. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आता शेवटचं षटक, निर्णायक षटक घेऊन कोण येत आहे बघायचं आहे. गोलंदाज खुशाल, कारण येणाऱ्या 6 चेंडूमध्येच आपला
जास्तीत जास्त धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न असणार आहे तो हेमेंद्र यांचा. आणि MI आणि GT या सामन्यामध्ये सुद्धा चुरस वाढलेली आहे, कारण चेंडू आहेत 29, धावसंख्येची गरज आहे 64, फक्त 3च गडी बाद झालेले. अजूनही साई सुदर्शन 81 धावावर नामात खेळत आहेत आणि मोठी अडचण आतापर्यंत ठरलेली आहे ती MI साठी. आणि इथे आमचे DJ ऑपरेटर मयूर मांगेला काहीशी नख कुत्रट आहेत. सर्वात जास्त मला वाटतं पैसे त्यानेच लावलेले आहेत वाटतं. पुढचा चेंडू कुशल यांचा, सामना करतील हेमेंद्र. चोरकस फटका लॉंग ऑफच्या दिशेने गेलेला आहे. एक धाव पडून काढलेला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. चांगली फेकी, चांगला निर्णय घेतलेला आतापर्यंत क्षेत्ररक्षकाने प्रवीण यांनी. सरळ स्ट्रायकरच्या इनच्या दिशेने चेंडू फेकला आणि धावचित पद्धतीने बाद केलेला आहे ते जीत यांना. फक्त एकच धाव आलेली आहे या चेंडूवर, धावसंख्या 24. आता येणारे 5 चेंडू आणि आता आलेले आहेत हेमंत पाटील उर्फ होंडो, म्हणजे होंडो या नावाने जास्त यांची ओळख आहे या मैदानावर. बघायचं आहे स्ट्राईकला आलेले आहेत ते. पुन्हा एकदा हेमेंद्र. पुढचा चेंडू चोरकस फटका, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि बडी बाद. सुरेख असा झेल अमर पाटील यांनी एक चांगला असा झेल पकडलेला आणि खेळली संतुष्टात आलेली आहे ती हेमेंद्र मांगेला यांची. चांगली फलंदाजी केली आतापर्यंत त्यांनी. आपल्या संघासाठी 8 चेंडूमध्ये 11 धावांची एक छोटीशी खेळी करून बाद झालेला आहे तो फलंदाज हेमेंद्र. धावसंख्या 24, 3 गडी बाद. कोण गेला बॅटिंगला? बॅटिंग कोण गेला? बॅटिंगला कोण गेला? आणि ते मेरे मन में लड्डू फुटा मयूर DJ खुश झालेले आहेत. गडी बाद झालेला आहे साई सुदर्शन. म्हणजे इथे जेव्हा बाद होतो तेव्हा तिकडे पण बाद होतो मला वाटतं असं. मयूर जेव्हा 2 विकेट इकडे गेले तेव्हा 2 विकेट तिकडे गेलेले आहेत. बघायचा पुढचा चेंडू, कोलरच्या पाल्याचा चेंडू आणि ते पंचांकडे अपील, परंतु पंचांनी अपील फेटाळून लावलेली आहे मला वाटतं. एक धाव पळून काढलेली आहे या चेंडूवर दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या झालेली आहे 25. आता 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघायचं आहे अजून किती धावा जमवतात त्या वेद 11 संघासाठी. वेद म्हणजे त्याची ना मनीषची टीम ना. वेद 11 संघ मालक आहेत मला वाटतं मनीष पाटील यांचा संघ असणार आहे तो. आणि त्यांच्या समोर आहे घरत स्पोर्ट्स, म्हणजे आपले शांताराम घरत, तन्मय घरत यांचा संघ. आता येणारे 3 चेंडू स्ट्राईकला आलेले आहेत ते हेमंत पाटील होंडो. उंचपुरा फलंदाज, जोरकस फटका, बॅट जोरात फिरवली होती परंतु चेंडू आणि बॅटचा नीटचा संपर्क झालेला नाही. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा सरळ एसटी रक्षकाच्या हातात. धावसंख्या स्थिर. आता येणाऱ्या 2 चेंडूमध्ये अजून किती धावा जमवत आहेत ते बघायचं आहे. दोन्ही फलंदाज कुशल पाटील चांगली गोलंदाजी हाताळत आहेत आतापर्यंत. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू आणि त्याचा समाचार घेतलेला आहे तो सरळ चेंडू फेकून दिलेला आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. म्हणजे जशा प्रकारची फलंदाजी हवी होती, म्हणजे हेमंतकडनं होंडोकडनं जशी अपेक्षा होती तशाच पद्धतीचा हा फटका त्यांच्या बॅटीतनं आलेला आहे शेवटच्या क्षणी. आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या झालेली आहे ती 31. निर्णायक चेंडू असणार आहे या सामन्यातला. जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न असणार आहे तो होंडो यांचा. शेवटचा चेंडू, गोलंदाज खुशाल. पुन्हा एकदा तसाच प्रकारचा परंतु यावेळी नीटचा संपर्क झालेला आहे आणि 1 धाव पडून काढलेला. दुसऱ्या धावेसाठी धावत आहे दोन्ही फलंदाज आणि या फटक्यावर 2 धावा पडून काढलेल्या आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 33. 34 धावांचा धावसंख्या झालेली आहे 33 आणि येणाऱ्या 4 षटकामध्ये 34 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते घरत स्पोर्ट्स संघासमोर. चांगली फलंदाजी
होंडो यांची 1 षटकार आणि 2 धावा अशा 8 धावा 3 चेंडूमध्ये जमवलेल्या आहेत त्यांनी शेवटच्या आणि उपयुक्त अशा बघायच्या येणाऱ्या 4 षटकामध्ये कशा प्रकारे सामना करतील ते घरत स्पोर्ट्स संघाचे फलंदाज आणि त्यांना रोखण्यामध्ये यशस्वी होत आहेत का वेद 11 संघाचे गोलंदाज. तोपर्यंत आपण जाऊया IPL मध्ये. तिकडे काय चालू आहे मयूर आणि मला वाटते तिकडे पण ॲड आलेली आहे म्हणजे आता पैशाची देवाणघेवाण चालू असेल कारण आमच्याकडे खूप आहेत. MI आणि GT यांच्या सामन्यामध्ये आतापर्यंत 170 धावा झालेल्या आहे. 4 गडी बाद 15 पॉईंट 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. 26 चेंडू आणि 59 धावांची आवश्यकता आहे आणि मेन अडथळा जो होता साई सुदर्शन तो बाद झालेला आहे आणि मला वाटते मयूर मंगेला अजून जेवला नाही वाटते आपला DJ कधीपासून तो नख कोतड होता. जसा साई सुदर्शन बाद झाला त्याने ऑर्डर दिलेली आहे मला वाटते जेवणाची. तसेच यापुढील होणारा सामना पाटील ब्रदर्स आणि नितीन योद्धा दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तयारीत राहायचं आहे आणि नाणेफेक करून घ्यायची आहे. मला दोन्ही संघ कर्णधार असतील तर पाटील ब्रदर्स आणि नितीन योद्धा. आणि इथे सामना जरी GT आणि MI चा चालू असला तरी सर्वात जास्त टेन्शन मला वाटते एका संघाला वाढत चाललेलं आहे त्यांचं कारण त्या संघाचं नाव घ्यायलाच नको आपल्याला. चांगला संघ आहे तो आणि आमचे धनंजय मंगेला मला वाटतं कुठे दिसत नाही आज मला. चोवीस चेंडू आणि 54 धावा आता असं समीकरण आले GT समोर. इकडचं नाही बोलत मी इकडे 34 आहेत. ऑर्डर्स तिकडे स्ट्रॅटेजिक टाइम आउट आलेला आहे आणि या वेळेमध्येच काहीशी गडबड होते दरवेळी प्रत्येक वेळी IPL. चला सलामीची जोडी परशुराम पाटील गंभीर आणि पार्थ पाटील अशी सलामीची जोडी आता मैदानाच्या दिशेने जात आहे. 34 धावांचं आव्हान घेऊन पाटील ब्रदर्स आणि नितीन योद्धा जर संघ कर्णधार हजर असतील तर इथे नाणेफेक करून घ्यायची आहे. यापुढील होणारा सामना या दोन संघादरम्यान होणार आहे. सलामीची जोडी परशुराम पाटील गंभीर आणि पार्थ पाटील एक अनुभवी मास्टरचा खेळाडू आणि त्याच्यासमोर एक अपकमिंग यंगस्टर. म्हणजे आताच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता माटे वसई फाट्याचा. शेवटच्या चेंडूवर 6 धावांची आवश्यकता होती आणि एक अप्रतिम असा फटका खेळला होता तो पार्थ यांनी आणि आपल्या संघाला विजय केला होता अर्नाळा संघासमोर. तोच पार्थ पाटील आणि सलामीचं षटक हाताळण्यासाठी आता गोलंदाज आलेले आहेत ते देवेंद्र वांगेला. नेहमीच्या गोलंदाजाने गावकपमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. म्हणजे वेग नाही आहे त्यांच्याकडे, यॉर्कर चेंडू हाताळत नाही पण एक अचूक टप्प्यावर म्हणजे जो आपल्या लेदर पद्धतीने जी गोलंदाजी नेहमी आपल्या NC संघासाठी त्यांनी केलेली आहे तशा प्रकारची गोलंदाजी एक ऑफ स्टंपच्या बाहेरच्या लाईनमध्ये 4थ्या स्टंपच्या दिशेने गोलंदाजी आणि गुडलेन स्पॉट एकदम अचूक टप्प्यावर गोलंदाजी नेहमी त्यांच्याकडनं झालेली आहे. त्याचा फायदा नेहमी प्रत्येक वेळी त्यांच्या संघाला आणि त्यांना सुद्धा झालेला आहे. बघायचं आहे
24 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. पहिला षटक हाताळण्यासाठी आलेला आहे गोलंदाज देवेंद्र मांगेला. सामना करतील गंभीर. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु गोलंदाजांनी सुद्धा त्यांना फॉलो केलेला आहे. त्यांना माहिती आहे गंभीर कशा प्रकारची फलंदाजी नेहमी करतात. एका गॅपमध्ये फटके खेळून सिंगल डबल धावसंख्येमध्ये भर देण्याचा नेहमी त्यांचा प्रयत्न असतो गंभीर यांचा. तशाच प्रकारची सुरुवात पहिले चेंडूवर झालेली आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल मारते. 3 क्षेत्ररक्षक वर्तुळाच्या बाहेर आहेत. मिडविकेट आहेत. लॉंग ऑन आहे आणि एक वाईडिश लॉंग ऑफ आहे आणि सर्कलमध्ये 6 क्षेत्ररक्षक. पहिलं षटक पॉवर प्लेचा. पुढचा चेंडू आणि पार त्यांनी सुरेख असा फटका. आकोट टप्प्याचा चेंडू बनवून घेतला आणि सरळ दिलेला आहे तो आपल्या नेटच्या दिशेने. 6 धावांसाठी एक अप्रतिम असा फटका. म्हणजे आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत ते पार त्यांनी. लवकरात लवकर सामना संपवण्याचा प्रयत्न दिसतोय मला वाटतं. बघायचं आहे आता गोलंदाज आणि कर्णधारामध्ये काहीशी विचारविनिमय झालेला आहे. काहीचा कानमंत्र दिलेला आहे का बघायचं हेमेंद्र यांनी. कारण पार्थ पाटील ज्या फटक्यामध्ये खेळण्याची महारत आहे त्यांच्यामध्ये, तशाच प्रकारचा चेंडू काहीसा हाताळला होता तो देवेंद्र यांनी. बघायचा पुढचा चेंडू कशा प्रकारे कमबॅक करताना दिसतील ते पुन्हा एकदा. आणि ते मला वाटतं काहीशी गडबड यष्टीरक्षकाकडनं झाली आहे का नाही, बाईचा इशारा आहे. चांगला चेंडू हाताळला होता. कुठली संधी दिली नव्हती ती देवेंद्र यांनी. चांगला कमबॅक केला होता. म्हणजे यष्टीरक्षकाकडनं काहीशी साथ नाही लाभलेली नाही आहे. त्यामुळे 1 धाव या बाईच्या स्वरूपात आलेली आहे ती. पुढचा चेंडू देवेंद्र यांचा आणि पुन्हा एकदा तशाच प्रकारची गोलंदाजी. वाईट स्टंपच्या दिशेने चेंडू आतापर्यंत हाताळण्यात त्यांना भरपूर समाचार घेतलेले आहेत. तो गंभीर यांच्या बॅटनं चौकार आलेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती पहिल्या षटकामध्ये 4 चेंडूच्या सहाय्यानंतर धावसंख्या 12. आणि धनंजय मांगेला आमचे लाडके भाचे आलेले आहेत. मनवे लड्डू फुटा. आणि 19 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता तिकडे. 18-45 GT वर्सेस मुंबई. दोन्ही सामन्यांवर लक्ष असणार आहे. बघायचं आहे पुढचा चेंडू देवेंद्र यांचा. सामना करतील पुन्हा एकदा गंभीर. पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता आणि फलंदाजाला फॉलो केलेला आहे. चांगली गोलंदाजी. कॅमेरामॅन फोकस मत करो. आणि मयूर मांगेला कधी हसतात कधी टेन्शनमध्ये येतात. मला स्कोर त्यांच्याकडे बघितल्यावर समजते. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू असणार आहे या षटकातील. देवेंद्र यांचा. सामना करतील पुन्हा एकदा गंभीर. आणि सुरेख असा फटका. पॉइंट आणि कव्हरच्या डोक्यावरनं खेळून काढलेला आहे चेंडू. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. सुरेख असा फटका. शेवटच्या चेंडूवर धावसंख्या झालेली आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 16. आता 18 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असणार आहे. आणि इथे दोन्ही संघाचे कर्णधार हजर असतील. पाटील ब्रदर्स आणि नितीन योद्धा. नाणेफेक करून घ्यायची आहे. बघायचं आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आणि नाणेफेकीचा कॉल होत आहे. मला वाटते 2 संघ कर्णधार आकाश मांगेला आणि जय पाटील. नितीन योद्धा आणि जो उडवणार आहे त्याचा तर काय बोलूनच फायदा नाही. त्याला माहिती आहे उडवाचं. जॅक सिर्फ नाम ही काफी आहे. आणि नाणेफेक जिंकलेली आहे ती नितीन योद्धा संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. बघायचं आहे निर्णय काय असणार आहे तो लवकरात लवकर आमच्यापर्यंत कळवतील. चला चालू सामन्याकडे. आता 18 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये काहीशी जमवाजमव करताना दिसत आहेत ते हेमेंद्र. कारण पहिलं षटक काहीचं खराब हाताळलेलं आहे ते देवेंद्र यांनी. 1 षटकार 2 चौकार त्यांच्या या षटकामध्ये गेले आहेत. तब्बल 16 धावा खर्च केलेल्या आहेत त्या पहिल्या षटकामध्ये. आणि डीजे मयूर काहीसे थोडेसे खुश झालेले आहेत मला वाटते.
पुढचा षटक हाताळण्यासाठी हेमेंद्र मांगेला सामना करतील पार्थ आणि चांगला चेंडू निर्धाव चेंडू चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळलेली आहे. वाईट लाईनच्या दिशेने चेंडू हाताळला होता आणि चेंडू सरळ गेलेला आहे तो यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू आणि ते 16 चेंडू 44 धावांची आवश्यकता असणार आहे जीटी आणि मुंबई. आणि बघा पुढचा चेंडू हेमेंद्र यांचा सामना करतील पार्थ. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक देवेंद्र 2 क्षेत्ररक्षक चेंडू मध्ये धावत आहे आणि इथे काहीची गडबड झालेली आहे. म्हणजे कॉलिंग व्यवस्थित झालेले नाही. महत्वपूर्ण गडी होता. जर हा गडी बाद झाला असता पुन्हा एकदा सामन्यामध्ये चुरस आली असते आणि 2 धावा सुद्धा वाचलेल्या असत्या. दोन्ही खेळाडूंनी कुठल्याच प्रकारची कॉलिंग दिलेली नाहीये. दोन्ही खेळाडूंच्या मध्येच चेंडू पडत होता. दोघांनी संधी घेतली होती खेळ पकडण्याची परंतु शेवटच्या चेंडी काहीशी गडबड झाली आहे आणि झेल ड्रॉप झालेला आहे आणि आता 2 धावा या फटक्यावर झालेल्या आहेत. धावसंख्या झाली आहे 18. पार्थ पाटील यांना जीवनदान दिलं ते बघायचं आहे त्याचा काहीसा फायदा घेतील का ते. पुढचा चेंडू हेमेंद्र यांचा आणि ते वाईट चेंडू. मला वाटतं पंचांचे दोन्ही हात फैलावलेले आहेत ते समांतर रेषेमध्ये वाईट चेंडूचा इशारा करण्यासाठी आणि धावसंख्येमध्ये 1 धावसंख्येने वाढ झालेली आहे ती वाईटच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या 19. 15 धावांची आवश्यकता असणार आहे. बघायचं आहे हेमेंद्र सामना करतील पुन्हा एकदा पार्थ. सुरेख असा चेंडू आणि तितक्यात सन्मानजनक पद्धतीने खेळून काढलेला. फक्त एकच धाव बॅकफुटला गेले. हलकासा पुश केला. पुश करो खुश रहो वाला मामला होता. 1 धाव पडून काढलेले आहे चेंडू. धावसंख्या 20. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालेला आहे दुसऱ्या षटकातील आणि तिथे निर्णायक चेंडू तिकडे एमआय आणि जीटीच्या सामन्यामध्ये सुद्धा असणार आहे. 13 चेंडू 37 धावांची आवश्यकता असणार आहे. बघायचं आहे सामन्याकडे आणि सुरेख असा चेंडू आणि बॅटच्या आतली कड घेऊन गेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने चांगला सूर मारून चेंडू अडवलेला आहे त्यांनी. तरी या फटक्यावर 2 धावा पडून काढलेल्या आहेत त्या. मला होंडो होता. चांगलं क्षेत्ररक्षण होंडो मार्फत 1 ते 2 धावा वाचवलेले आहेत त्यांनी आपल्या संघासाठी. बघायचं आहे हेमेंद्र पुन्हा एकदा आपल्या संघासाठी कमबॅक करून देत आहेत का. वाईट चेंडू हाताळत त्याचा चांगला फटका समाचार घेतलेला आहे. कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला आहे. 1 धावसंख्येत वाढ झालेली आहे ती 23. शेवटचा चेंडू असणार आहे तो हेमेंद्र यांचा. बघायचा आहे जर एखादा गडी बाद झाला तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये चुरस वाढू शकते. निर्णायक चेंडू हाताळताना दिसणार आहेत ते हेमेंद्र मांगेला. सामना करतील पार्थ पाटील. चेंडू आणि जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न होता पण नीटचा संपर्क झाला आणि ते पुन्हा एकदा काहीशी गडबड झाली होती पण शेवटच्या क्षणी कॉलिंग केलेलं आहे. फक्त 1च धावसंख्येवर समाधान मानलेलं आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 24. 12 चेंडू आणि 10 धावांच्या आणि इथे आणि जीटीचा मला वाटतं गडी बाद झालेला आहे तो 5वा गडी बाद झालेला आहे का 6वा 5वा. 11 चेंडू 36 धावांची आवश्यकता जीटी वर्सेस एमआय आणि मयूर मांगेला डीजे. काहीशे मन में लड्डू फुटा. आतापर्यंत नख कोतरड होते. आणि 12 चेंडू 10 धावांची आवश्यकता असणार आता गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते. राजवीर गोलंदाजी हाताळण्यासाठी आलेले आहेत. बघायच्या 12 चेंडू
10 धावांची आवश्यकता. पार्थ पाटील आतापर्यंत जबरदस्त फलंदाजी करत आहेत आपल्या संघासाठी. घरज स्पोर्ट्स संघासाठी रिव्हर्स पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न आणि राज भोईरेंनी चांगला चेंडू हाताळलेला. निर्धाव चेंडू. भैया जब जहीर भाई ऐसे क्या प्रश्न से जब घी सीधी उंगली से निकल रहा है तो उंगली टेढ़ी क्यों कर रही हो. निर्धाव चेंडू हाताळला. बघायचा पुढचा चेंडू. राज भोईर यांचा चांगला चेंडू हाताळला आणि मला वाटतं लेग बाईच्या पद्धतीने एक धाव पडून काढलेली आहे ती. दोन्ही फलंदाजांनी धावसंख्या झालेली आहे ती 25. 10 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता घरज स्पोर्ट्स संघाला. बघायचं आहे पहिला सामना गमावलेला आहे वेद 11 संघ आणि दुसऱ्या सामन्यामध्ये झगडताना दिसत आहेत आणि सुरेख चेंडू तितक्याच सुरेख पद्धतीने खेळून काढलेला आहे. गंभीर यांना माहिती आहे कशा प्रकारे फलंदाजी करायची आहे या मैदानावर. हळूवार पद्धतीने खेळून काढला आणि 2 धावा या फटक्यावर पडून काढलेले आहे. आता चेंडू आणि धावांचं समीकरण काहीसं लांब झालेलं आहे. ते आता धावसंख्या झालेली आहे ती 27. आता 7 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. गोलंदाज राज भोईर सामना करतील गंभीर. सुरेख कसा चेंडू आणि गॅप मध्ये खेळून काढले. 2 धावाचा प्रयत्न नाहीये. चांगला निर्णय पार्थ यांचा. पुढचा चेंडू. राज भोईर गोलंदाजी हाताळताना दिसणार आहे. सामना करतील पार्थ. सुरेख असा फटका सरळ मिड विकेटच्या डोक्याच्या वरनं 6 धावांसाठी आणि धावसंख्या झालेली आहे ती जिंकलेले आहेत. विजयी झालेला आहे संघ मला वाटतं. षटकार आणि धावसंख्या झालेली आहे 34. विजयी झालेले आहे संघ घरज स्पोर्ट्स संघ. पुढील सामन्यासाठी शुभेच्छा. तसंच वेद 11 संघ जरी 2 सामने हरले तरी अजूनही संधी आहे. तर नीट गेम प्लॅनिंग करून पुन्हा एकदा सामन्यामध्ये तुम्ही परत येऊ शकता. आणि इथे MI वर्सेस GT जो